नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. अमित शहांनी गृहमंत्री पद स्वीकारताच स्वतःसाठी काही लक्ष्य निर्धारित केले होते. ते साध्य करण्यासाठीच 2019 पासून ते निरंतर एका मिशनवर आहेत. त्यावेळी भारतासमोर प्रमुखतः दोन सर्वात मोठी संकटं होती. त्यातलं पहिलं संकट काश्मीरमधल्या आतंकवाद्यांचं, ज्यांना पाकिस्तान बाहेरून मदत करत होता, आणि दुसरं संकट जे पहिल्यापेक्षाही मोठं आहे आणि अतिशय घातक आहे. कारण पहिल्यासारखं हे फक्त एका भागापुरतं मर्यादित नव्हतं. याचे परिणाम तुमच्या जवळच्या शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये किंवा NGOs आणि संस्थांमध्ये सुद्धा पाहायला मिळत होतं. आणि या दुसऱ्या संकटाचं वैशिष्ट्य म्हणजे हे की या संकटातले शत्रू सरकारसमोर दोन मोर्चांवर वेगळे मुखवटे घालून उभे असतात. त्यातला पहिला व्यक्ती तुमच्या जवळ राहून त्यांची विचारधारा पेरण्याचं काम करत असतो, आणि दुसरे जंगलात राहून सरकारच्या विरोधात बंदूक घेऊन क्रांती करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि यांना पकडणं सरकारसाठी सहज शक्य नसतं. कारण बाहेरचे शत्रू आपल्याला दिसतात, त्यांना आपण लगेच मारू शकतो. पण हे नक्षलवादी जंगलात लपून राहतात आणि गनिमिकावा वापरून सरकारच्या विरोधात वर्षानुवर्ष युद्ध लढतात. आणि यांना तितके वर्ष जंगलात टिकून राहण्यासाठी लागणारा पैसा किंवा अनेक सुखसुविधा हे शहरात राहणारे त्यांचे साथीदार, ज्यांना आपण शहरी नक्षलवाद म्हणतो, ते लोक उपलब्ध करून देत असतात. आणि याच नक्षलवादी विचारधारेला, या नक्षलवाद्यांना मुळासकट उपटून टाकण्याची शपथ अमित शहांनी 2019ला घेतली होती. आणि गृहमंत्रीपद स्वीकारल्यानंतर लगेच त्यांनी ही घोषणा करून टाकली होती की मार्च 2026 पर्यंत भारतात, ज्याला आपण रेड कॉरिडॉर म्हणतो, किंवा ज्या ज्या राज्यांमध्ये नक्षलवाद आज दिसतोय त्या राज्यांमधून पूर्णपणे मी यांना संपुष्टात आणून दाखवेन. नक्षलमुक्त भारत ही घोषणा त्यांनी केली होती. त्यावेळी विरोधी पक्षातले नेते अमित शहांवर हसायचे, कारण त्यांचं म्हणणं होतं, इतक्या सरकारांनी अनेक वेळा प्रयत्न केले नक्षलवाद संपवण्याचा, तर ही नक्षलवाद अजूनही कायम आहे. आणि 5 वर्षांच्या कार्यकाळात अमित शहा असं काय करणार आहेत की नक्षलवाद पूर्णपणे संपून जाईल. आणि हे होणं अशक्यच आहे. पण अमित शहांनी 5 वर्षांमध्ये काय करून दाखवलं आहे आणि नेमका कोणता चमत्कार केला आहे हे समजून घेण्यासाठी मी फक्त स्क्रीनवर एक नकाशा लावतो आहे, त्याला पहा. त्या 2 नकाशांमधलं फरक तुम्हाला पाहिल्यानंतर कळेल. अमित शहा गृहमंत्री होण्यापूर्वी बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या गडचिरोली भागात नक्षलवाद पाहायला मिळायचा. याला साध्या भाषेत पत्रकार रेड कॉरिडॉर म्हणायचे. जसं काश्मीरमध्ये अनुच्छेद 370 होता, ज्यामुळे भारतात संविधानाचे सगळे प्रावधान लागू होत असताना सुद्धा अनुच्छेद 370मुळे काश्मीरमध्ये ते लागू होत नव्हते. काश्मीरचं आपलं एक स्वतंत्र संविधान होतं. तसंच या रेड कॉरिडॉरमध्ये कम्युनिस्ट नक्षलवाद्यांचं राज्य चालायचं. हे या रेड कॉरिडॉरचे अनभिषिक्त राजे झाले होते. आदिवासी समाजावर अत्याचार करणं हे तर यांचं रोजचं काम झालं होतं. आणि कधीतरी यांच्या नेत्यांचं मन झालं तर बिहारमध्ये किंवा झारखंडच्या शहरांमध्ये घुसले आणि तिथे मुलांना किंवा स्त्रियांना उचललं आणि मग त्या स्त्रियांचं शारीरिक उत्पीडन करणं किंवा त्यांच्या बदल्यात त्यांच्या कुटुंबियांकडून पैसे वसूल करणं हे दिवसा उजेडात सुरू होतं. 2014 पूर्वी काँग्रेसचे तत्कालीन गृहमंत्री शिवराज पाटील म्हणायचे की हे नक्षलवादी आमची मुलं आहेत. आता या एका वाक्यावरून अंदाजा लावा की काँग्रेसने ज्या नक्षलवाद्यांचे लाड पुरवले, म्हणजे ज्यांची माता पिता काँग्रेस आहे, जर त्यांचे पुत्र नक्षलवादी इतके घोर अपराधी असतील तर यापेक्षाही किती जास्त पापी ही काँग्रेस असेल. पण गृहमंत्री अमित शहा होताच त्याने एका झटक्यात हे सर्व लाड नक्षलवाद्यांचे बंद केले आणि राजा असल्याचा जो माज त्यांना चढला होता तो सुद्धा उतरवून टाकला. अमित शहांनी 2 दिवसांपूर्वीच म्हणजे 28 सप्टेंबरच्या दिवशी आपल्यासमोर एक आकडा ठेवला आहे. त्यानुसार मागच्या 5 वर्षांमध्ये 10,500 नक्षलवाद्यांनी सरकारसमोर समर्पण केलेलं शस्त्राचं त्याग केलं आहे. आणि 10,500चा आकडा हा काही छोटा नाही आहे. फक्त यावरून तुम्ही अंदाजा लावा की स्वतंत्र भारतात या 10,000 लाल बावट्यांची सेना उभी होती. आणि या लोकांचं एकच लक्ष्य होतं, लोकतांत्रिक सरकारला पाडून
कम्युनिस्ट विचारधारेची सरकार भारतात आपल्याला आणायची आहे आणि त्या सरकारमध्ये आपण या भारताचे राजे असू हे सर्व लोक ते स्वप्न पाहायचे. आणि ब्रिटिशांविरुद्ध लढताना सुद्धा आपल्या स्वातंत्र्य सेनानींकडे 10,000ची सेना नव्हती. आणि जर अशा परिस्थितीत या लाल बावटांकडे 10,000 लोक असतील तर किती गंभीर परिस्थिती भारतात होती याचा फक्त विचार करा. आणि हा 10,000चा आकडा फक्त समर्पण करणाऱ्यांचा आहे. मागच्या 5 वर्षांमध्ये प्रत्येक वर्षी सरकारने 200 ते 250 नक्षलवाद्यांना ठार केलेलं आहे. आणि यातले 15 नक्षलवादी हे यांचे सर्वोच्च नेते होते. आणि यातही सर्वात मोठी गोष्ट मे 2025ला घडली, जेव्हा BSFच्या जवानांनी या नक्षलवाद्यांचा राष्ट्रीय सचिव बसवराजू याला ठार केलं. आणि अमित शहांची गृहमंत्री म्हणून ही आजपर्यंतची सर्वात मोठी ही उपलब्धी होती. अमित शहांनी हा रेड कॉरिडॉर संपवण्यासाठी एक नियोजन तयार केलं होतं. जसं नक्षलवाद्यांचे 2 मुखवटे आहेत, तर या दोघांना संपवण्यासाठी 2 वेगळे नियोजन तयार करण्यात आले. त्यातले पहिलं, हे जे जंगलातले नक्षलवादी फिरत होते यांना स्पष्ट संदेश सरकारद्वारे देण्यात आलं की एकतर तुम्ही समर्पण करा किंवा मग तुम्हाला ठार करण्यात येईल. चर्चेचा तिसरा पर्याय जो काँग्रेसने यांना दिला होता तो पूर्णपणे अमित शहांनी बंद करून टाकला. आणि दुसऱ्या बाजूला जे यांना शहरात राहून पैसे पुरवणं किंवा यांच्या सुखसुविधा उपलब्ध करून देण्याचं काम शहरी नक्षलवादी करत होते, त्यांना पकडण्यासाठी 2019लाच गृहमंत्री होताच अमित शहांनी UAPA या कायद्याला अजून मजबूत करून टाकलं. आणि हा नवीन कायदा पोलिसांना ही शक्ती देतो की कोणत्याही व्यक्तीवर नक्षलवादी असल्याची शंका जरी असली तरी त्याला तुम्ही अटक करू शकता आणि त्याच्या विरोधात तपासणी करण्यासाठी तुम्हाला विशेष परवानगी घेण्याची गरज नाही आहे. आणि या ॲक्ट अंतर्गत जर तुम्हाला अटक करण्यात आली तर कोर्टातही तुम्हाला जामीन मिळणं सहज शक्य नाही आहे. आणि यासोबतच बाहेरच्या देशांतून NGO मार्फत यांच्यापर्यंत जे पैसे जातात त्यावरही सरकारने बंदी घालून टाकलेली. 2023पर्यंत अमित शहांनी आकडेवारीनुसार जवळजवळ 13,000 अशा NGOजला बाहेरच्या देशांमधून पैसे घेण्यात बंदी घातली. अमित शहांनी एका शहरी नक्षलवाद्याला पकडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आज त्यांच्याच कष्टाचे हे परिणाम आहेत की इतक्या राज्यांमध्ये पसरलेलं नक्षलवाद 1-2 जिल्ह्यांमध्ये तेही छोट्याशा भागांमध्ये येऊन अडकलेलं आहे. आणि जेवढी माहिती मी या व्हिडिओजमध्ये तुमच्यासमोर मांडली, या सर्वांचं सार किंवा अमित शहांनी केलेल्या कामांचं पारितोषिक म्हणून आपल्यासमोर एक व्हिडिओ आलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला कळतं आहे की अमित शहांनी किती बेकार या देशद्रोही सापांना ठेचलं आहे की बिळामध्ये लपलेले सर्व साप एक एक करून आता बाहेर येत आहे. अमित शहांना काही दिवसांपूर्वी त्या नक्षलवाद्यांनी एक प्रस्ताव दिला होता की टेबलावर येऊन आम्ही चर्चा करण्यासाठी तयार आहोत, सरकारने टेबलावर यावं. पण अमित शहांनी यांना स्पष्टपणे सांगितलं की एकतर समर्पण करा किंवा मृत्यूस प्राप्त व्हा. त्यामुळे कम्युनिस्ट पक्षाचे वरिष्ठ नेते डॅनियल राजा यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यात अमित शहांसमोर सरळ भीक मागितली की नक्षलवाद्यांनी तुम्हाला जो प्रस्ताव दिला आहे तो लवकरात लवकर स्वीकार करा. आणि हे तुम्ही काय लावलं आहे, नक्षलमुक्त भारत. भारत हा संविधानाने चालतो, प्रत्येकाला इथे राहण्याचा अधिकार आहे. त्या व्हिडिओमध्ये जी भीती डॅनियल राजा यांच्या चेहऱ्यावर दिसते, जी तडफड दिसते बोलण्यामध्ये, त्यावरून अमित शहांच्या केलेल्या कामांचं फळ आपल्याला दिसून येतं आहे. एकदा तो व्हिडिओ तुम्ही पाहिला पाहिजे. I demand that the government should accept the proposal made by the Maoist Naxals. What is this Naxal Mukt Bharat? Already they spoke about Congress Mukt Bharat. What happened to Congress Mukt Bharat? Now Naxal Mukt Bharat. Tomorrow they will say Communist Mukt Bharat. And everybody, what is this? They are talking and they think about India. We have a constitution and they should understand this constitution is clear. India, that is a secular democratic republic. नवा भारत काय आहे हा प्रश्न जर कोणी विचारला त्याला हा व्हिडिओ दाखवा, त्यावरून कळेल की भारतामध्ये काय बदल झाला आहे.
काँग्रेसच्या काळात आपण आतंकवाद्यांसोबत नक्षलवाद्यांबरोबर टेबलावर येऊन चर्चा करायचो. टेबलावर आल्यावर सरकार हे ठामपणे त्यांना सांगू शकत नव्हती की हे जे तुम्ही करताय ते बंद करा. उलट हे नक्षलवादीच आपल्यासोबत दमदाटी करायचे. पण आज अमित शहांनी यांना इतकं हैराण केलेलं आहे की बंदूकधारी नक्षलवादी सरकारसमोर भीक मागतायत की आम्ही टेबलावर येण्यासाठी तयार आहोत, आमचा प्रस्ताव तुम्ही स्वीकार करा. आणि हा एक व्हिडिओ अमित शहाने भारतासाठी काय केलं आहे या प्रश्नाचं सुद्धा उत्तर आहे. असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.